जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव आपण पाहतोय. आता नेमके काय मिळत आहेत, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. आज मुस्लिम बांधवांचा सण आहे, त्यामुळे व्यापारी कदाचित खरेदीसाठी कमी आलेले पाहायला आपल्याला मिळू शकतात. बाजारभाव 300-350-400 रुपयाच्या आसपास आहे असं सांगितलं जाते. तर आता आपण व्यापारी बांधवांशी देखील बोलणार आहोत. सर नमस्कार. सर आज काय भाव मागतात? आजकाल 3-3.5-4 रुपयाचे आते 3-3.5 रुपये. सुपर माल 4 रुपये. 4 रुपये आपण पाहतोय. आज दिनांक 26/2026 रोजी म्हणजे बाजारभाव डाऊन झालेले आहेत. 300-350 रुपयाचा बाजारभाव आहे. आता पाऊस उघडलेला आहे, टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे, परंतु सध्या बाजारभाव कमी आहेत. आपल्यासोबत गणेशराव फुलसुंदर आहेत. भाऊ नमस्कार. नमस्ते. सर आज काय बाजारभाव आहे? 411 मागते. 411. आणि काय म्हणतात शेतकरी? शेतकरी माझं 450 लावा. करा सौदा करून टाका. 4.5 मध्ये काय थोडा फरक आहे गणेश भाऊ? नाही, त्याच्या पुढे नाही चालणार. 200-250 माल भेटतात. 62 यारे माने जाऊन थोडंफार ॲडजस्ट करा. हां जा खाली कर जा. कुठे गाडी घ्या, कुठे आहे तुम्हाला घेऊन टाका. काय आज जरा थोडेसे बाजारभाव डाऊन आहे. आपण या ठिकाणी पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26/2026 रोजी 26 जून 2026 आहे. या ठिकाणी टोमॅटो माल खरेदी करायचं काम चालू आहे. भाऊ काय भाव घेतला अखेर? 411 लावा. नाही म्हणते ठीक आहे. शेवटी शेतकऱ्याची इच्छा आहे, शेतकऱ्याला माल द्यायचा नाही, परंतु बाजारभाव कमी जास्त होत आहेत. भाईसाहेब नमस्ते. नमस्ते. आज तुम्हाला सणाच्या शुभेच्छा. तुम्हाला मोहरम आज ना, तुम्हाला शुभेच्छा. तर आज काय बाजारभाव आहे? चांगले माल 400 रुपये. चांगले माल 400 अरे मन आणि मीडियम त्याचे 250 रुपये. 250 रुपये बाकी म्हणजे 340. 200 ते 400 रुपये बाजारभाव. हरकत नाही. आज आपण पाहतोय आवक वाढलेली आहे. बाजार 200 ते दादा यांचा माल कुठे येतो बघा. यांचा माल इथे. आता आपल्यासोबत घोलप साहेब आहेत. घोलप साहेब नमस्कार. भाऊ नमस्कार. आज काय बाजारभाव आहे? आज बाजार आहेत 300 पासून ते 450 रुपयापर्यंत. 300 पासून ते 450 रुपयाचे बाजारभाव आहेत. मालाची क्वालिटी पाहून दर्जेदार मालाला दर्जेदार बाजारभाव आहे असं व्यापारी सांगतात. आवक वाढलेली आहे, पाऊस उघडलेला आहे, हा बाजारभाव अधिकचा वाढावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडू शकतं. चांगल्या मालाला चांगला बाजारभाव मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आज मोहरम आहे, तसा फटका काही प्रमाणामध्ये बसू शकतो. शेतकरी बांधवांनो मालाची निवड योग्य प्रकारे करा. मालाची निवड चांगली केल्यावर बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो. दिनांक 26 जून 2026 रोजी टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. बाजारभाव त्या पटीत मिळायला हवा. साधारण 300 ते 450 रुपयाच्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा तोडणी वाहतूकचा खर्चसुद्धा कव्हर होत नाही. व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्याच्या टोमॅटोला 4 पैसे अधिकचे कसे मिळतील याबाबतची खबरदारी घ्या. जो चांगला माल आहे त्याला बाजारभाव देखील चांगला मिळायला हवा. ही टोमॅटो खूप चांगली आहेत. भाऊ नमस्कार. कुठलं गाव आहे? काय भाव मागतायत? कुठली व्हरायटी आहे? अथर्व. किती आहे लागवड? 4000 क्षेत्र 30 गुंठे. आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक वाढलेली आहे. बाजारभाव त्या पटीमध्ये मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतोय. सध्या मिळत असलेला बाजारभाव आणि टोमॅटोला होत असलेला खर्च याचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. साधारण 35 ते 40 हजार क्रेटची आवक झालेली आहे.
आणि त्या पट्टीमध्ये बाजारभाव शेतकऱ्यांच्या टोमॅटोला मिळायला हवा. सध्या बाजारभाव 300 रुपयापासून तर 450 रुपयाचा बाजारभाव आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. दादा नमस्कार, काय भाव मागतायत? मागतीच नाही. अच्छा, आज मागतीच नाही. आज मोहरम आहे म्हणून आवक पण जास्त आहे आज. काल पण जास्त होतं. हो. पण जवळजवळ आहे ना 60% मार्केट डाऊन झालेलं आहे. हो. 500 होतं ना 150-200 रुपये. आज 300-400 रुपये मार्केट आहे. पाहतो आपण शेतकरी बांधवांच्या भावना तीव्र आहेत. बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि त्या पट्टीमध्ये बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतो. 300 ते 400 रुपये क्रेटच्या बाजारभावामुळे टोमॅटोचा खर्च देखील वसूल होत नाही. व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्या. या ठिकाणी आता शेतकरी आपल्याला बोलवलं आहे, बघूया त्यांना काय सूचना करायची. हा टोमॅटोचा वाण आहे का? हा, वाण आहे. बरं. आज आपण त्यांनी शेतकऱ्यांनी विकलेले. आज चौथा तोडा झालेला आहे. चौथा तोडा आहे. नमस्कार, माझं नाव अजित गुळवे. हायरिस्क सीड्स कंपनीकडून टोपाची वाण आणलेलं आहे. आज चौथा तोडा आहे. अजित गोलपे रोकडी यांच्या प्लॉटवर झालेला आहे. आज 700 रुपयाने काहीतरी बाजारभाव त्यांना दिलेला आहे. 700 रुपयांनी गेले तर बघू बरं. 700 रुपयांनी कोणी माल घेतलाय? कसा माल दिलाय सांगा तुम्ही. थांबा एक मिनिट भाऊ, बसा खाली. बसता येत नाही का? नवीन वाण आहे. अच्छा, नवीन वाण आहे. काय भाव विक्री झाली? 700 रुपये. 700 रुपयांनी. कोणी माल घेतलाय? पवन म्हणून व्यापारी आहे. त्याची काही चिठ्ठी आहे का? चिठ्ठी चिठ्ठी नाही सर, फोनवर माल बोलवतो. आता कसं आहे, तुम्ही तोंडी सांगणार. नाही चिठ्ठी दाखवतो सर. हा, चिठ्ठी दाखवा. आज टोमॅटोला बाजारभाव 300 ते 400 रुपये आहे. तुमचा 700 रुपयांनी गेला म्हणजे असं ठरवून काय केलंय का? नाही, काहीच नाही. कुठे व्यापारी व्यापारी येत बोलवता का? व्यापारी असं ना ते वजन कमी करून लोकांना खरं कळलं पाहिजे. बाजारभाव डाऊन झालेला आहे. मालाला नाही, माल निश्चित चांगला आहे, सगळं मान्य दादा. मालाला कडक पण आहे. बरोबर. माल मार्केटला ज्या साईजची मागणी आहे मीडियम टाईप, त्या साईज मध्ये आपण सॉर्टिंग ग्रेडिंग केलेलं आहे. बरं. आणि ज्या कलरची पुढे विक्री चांगली होती त्या पद्धतीचा आपण माल दिलेला आहे. कालचा जो गेलेला आहे तो पाहू शकतात. 751 551 रुपयाने बाजारभाव हा झाला 25 तारखेला. 25 तारखेला. आणि आजचा आज काय भाव विक्री केला म्हटले? 700 रुपयाने दिलेला 700 रुपयाने दिलेला आहे. व्हरायटी कुठली? तो 5 टोपाज. काय किती दिवसामध्ये ही 50 ते 55 दिवसामध्ये म्हणजे चालू होते. उन्हाळ्यामध्ये थोडंसं पण तसं पावसामध्ये 55 ते 60 दिवसामध्ये चालू होते. ही पावसाळी वाण आहे, चांगला आहे. याला कुठला सीझन चांगला आहे? ही पावसाळी वाण आहे. अच्छा, पावसाळी. तुम्ही सोयी करू शकता. 15 मे पासून लागवड करू शकता ते ऑगस्ट पर्यंत तुम्ही लागवड करू. म्हणजे आतापर्यंत असे ह्या वाणाची लागवड किती ठिकाणी झालेली आहे? या ठिकाणी आता नारोडीमध्ये एक 50 ते 60 हजार प्लांट गेलेले आहेत. संगमनेर मध्ये चांगले गेलेले आहेत आणि रोकडीमध्ये दादांनी स्वतः 5 एकर लागवड केलेली आहे. नवीन व्हरायटीची. नवीन. आणि जर एखाद्या शेतकऱ्याचा बाग फेल गेला तर? बाग फेल गेलं तर का फेल म्हणजे शेतकऱ्याची प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाचं, मेहनत त्यांची, त्याच्यावर सगळं डिपेंडन्सी आहे. या तुमचा जो वाण आहे याचं वेगळे पण काय इतर व्हरायटीपेक्षा? हा 50 म्हणजे 55 ते 60 दिवसामध्ये चालू होतो. एकदम कठीण म्हणजे टणकपणा जास्त टणक माल आहे. आहे आणि लॉंगच्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकतं. आणि फळाचं वजन 100 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंत आहे. आता पुन्हा पाहू शकतात पूर्णतः. आणि कलर तर एक नंबर आहे. आणि साहेब, आता वैशिष्ट्य तुम्ही विचारली ना. आता मी स्वतः 25 वर्ष टोमॅटो उत्पादक आहे. माझं नाव अजित गोलप, रोकडीचं आहे. याच्यामध्ये काय जाणवलं माहिती का सर? आता बघा, खूप पाऊस झाला मागचे 2 दिवस. तुम्हाला एक जरी फळ याच्यामध्ये क्रॅकिंगचं मिळालं ना, तुम्हाला सगळी गाडी इतकी महागाची फुकट देईल. हे वैशिष्ट्य आहे यावर. किती क्रेट आहेत आपली? आता 150 क्रेट आहे. क्षेत्र किती लागवड आहे? आता जस्ट चालू झाले. 5 एकर लागवड आहे. 5 एकर हीच व्हरायटी? हो, हीच व्हरायटी. तर याच्यात सिंगल फळाला क्रॅकिंग नाहीये आणि हिट सेट पण चांगलं आहे. म्हणजे आपली 20 एप्रिलला लागवड झालेली आहे
त्या तुलनेमध्ये प्लॉट स्टेबल आहे. कंपनीनं तुम्हाला काही सॅम्पलिंगला दिलं होतं नाही, का? अजिबात नाही. मी हे त्यांनी विकत विकत घेऊन बघितलेली त्यांच्याकडून. ऍक्च्युअल हे रिसर्च सेंटरला मी स्वतः चॉईस केलेली व्हरायटी. मी स्वतः 800 व्हरायट्यांमधून ही व्हरायटी चॉईस केली होती आणि माझ्याकडे लागवडीसाठी मागितली. 2025ला सप्टेंबरमध्ये 15 सप्टेंबरला जो हेवी रेनफॉल झाला होता पूर्ण महाराष्ट्रात, त्यामध्ये मी तिथं रिसर्च सेंटरला त्या दिवशी सुद्धा जाऊन त्याला क्रॅकिंग वगैरे आले का पाहिलं किंवा करप्याचा काय विषय तो पाहिला आणि मग मी स्वतः ही चॉईस केली होती व्हरायटी. असं खूप छान शेतकरी आहे. बांधवांनी ही व्हरायटी लागवड करावी. 100% करा. कुठली व्हरायटी? ही हाय रिच सीड्सची टोपाज म्हणून व्हरायटी. टोपाज. येस. भाऊ काय काळवाडी करता तुम्ही पाहिलंय की क्वालिटी शेतकरी म्हणून काय वाटतंय? मी अजित भाऊंचं नेहमी मार्गदर्शन घेत असतो. त्यांचं दरवर्षी नवीन प्रयोग असतात. ही व्हरायटी मला म्हणजे जबरदस्त वाटली. याची किपिंग क्वालिटी पण मस्त असणार आहे. याला टिकवून क्षमता, याचा कलर तुम्ही एक सर्वे केला का, याला कलर हा पूर्ण येतोय, हाफ कलर येत नाही याला. आणि ही खास टोमॅटोची खासियत आहे. या असं काहीतरी नवीन टोमॅटो याच्यात काहीतरी क्रांती झाली पाहिजे. त्यांचं मी गेल्या 7-8 वर्षापासून मार्गदर्शन घेत असतो. आज योगायोगाने मी तुमची गर्दी का दिसली म्हणून मी पाहायला आलो. पण छान आहे त्यांच्याकडून मी. त्याच्यामध्ये माने सर तुम्ही दररोज तुमचा व्हिडिओ बघून जसं मंदिरात आम्ही जातो तसं तुमचा व्हिडिओ बघून आमच्या दिवसाची सुरुवात होत असते. तर एक विशेष मला एक गोष्ट इथं एक टोमॅटो शेतकरी टोमॅटो बागायतदार म्हणून एक मुद्दा मांडायचा आहे. जर नारायणगाव मार्केटला अशी चांगली क्वालिटी जर आली नसेल तर खूप डिमांड अजून चांगली येईल. व्यापाऱ्यांची आजची अडचण तुम्ही जर लक्षात घेतली असेल तर माल पुढं जात नाही आहेत, त्यांचे पण पैसे तुटत आहेत. तो जर मुद्दा इथं बायपास झाला तर खूप शेतकऱ्याला हक्काचे 2 पैसे मिळतील आणि व्यापाऱ्यांना पण त्यांचे काही इतका उठाठेव करतात. बोलत साहेब, ही टोमॅटो अतिशय टणक आहे, कडक आहेत, खाण्यासाठी कसे आहेत? खाण्यासाठी खूप छान चव आहे त्यांची. तो पण मुद्दा मी लक्षात घेतला होता चॉईस करताना. तुम्ही आज घरी घेऊन जा आणि आवर्जून ती टेस्ट करा किंवा इथं जेवढे उपस्थित आहे ते पण खाऊन बघू शकता. खूप छान चव आहे तिची. तर बघा बरं टोमॅटो टेस्ट करू. टोमॅटो खाऊन बघा ना, कळेल ना. टोमॅटोवर लगेच कळतं. त्याच्या याच्यावरून चव छान आहे. वजन असतं ना, वजन कुठले टोमॅटो भारी लागतं. हे वजनदार माल आहे. खायला पण रुचकर आणि उत्पादन पण चांगलं. घेण्याचा संबंधच नाही काही. यात पहिल्यांदा पाहतोय टोपाचे योगायोगाने आलो. पण असं काहीतरी शेतकऱ्यांनी वेगळं हे केलं. काही लोकांचं काय वाटतं, गेल्या वर्षी गेली होती मग आपण तीच करावा, पलीकडल्या वर्षी चांगली केली होती यांनी की किंवा त्यांनी केली. ऐनवेळी काय करतो, आपलं सगळं तयार असतं आणि एकदम कोणतरी येतो, नाही ही लाव रे. मग आपण आपल्या मनात असून सुद्धा आपण ती व्हरायटी लावत नाही. काहीतरी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. त्या उक्तीप्रमाणे जर आपण अशा प्रकारची व्हरायटी लागवड करावी. हो टोपाजचा एकदा अनुभव घ्या. नाही, नक्की घेऊ आम्ही. त्यांच्या याच्यावरून एक 4 वर्ष तुम्ही काय शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे टोमॅटो शेतीमध्ये दरवर्षी नवीन प्रश्न आहेत किंवा नवीन समस्या आहेत. तर शेतकऱ्यांनी अपडेट राहिलं पाहिजे. एक चांगली कम्युनिटी शेतकऱ्यांची पण झाली पाहिजे. मार्केट पण सर याच्यामध्ये थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांची चर्चा एक चांगले शेतकऱ्यांना त्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे. हो गोलब साहेब, ॲड्रेस पण सांगा ही व्हरायटी काय भाव जाईल? हा? ही व्हरायटी काय भाव विक्री होईल? आजच्या बाजाराच्या हिशोबाने काय ते म्हणतील ते आपल्याकडेच आहे ना माल. तर ते मग ते काय भाव विक्री झाली? नाही, ते म्हणाले विक्री झाली. विक्री आम्हालाच झाली ना. त्यांनी ऑर्डरनी माल मागवलेला आहे. काय भाव विक्री झाली? त्यांना मी जर आज 700 रुपये म्हटलं तरी ते द्यायला चिठ्ठी देते. समोर चर्चा करू आपण. भाऊ काय भाव माल घेणार हा? लावू ना आता. काय दादा म्हणतील घरातलाच माल आहे नाही, प्रश्न घरातला नाही, शेतकरी सगळे ऐकतात. काय असेल ते हिशोबाने माल क्वालिटी कसं आहे, लोकांच्या समोर चर्चा होईल. तुम्ही हा माल काय भाव घेता? काय लावायचं आता? जो सगळी पडतळ बघून आजची मार्केटची रेंज बघून तुम्ही मगाशी काय बाजार भाव सांगितला? 700 रुपये बाजार ते माझ्या म्हणाले 700 रुपये लावला त्याला, त्यांचा शब्द धरला त्याला. काय एवढं 700 रुपये लावला. काय या व्हरायटी मध्ये वेगळं तुम्हाला काय विशेष आवडलं? माल कडक आहे, लाल आहे, एकसारखी साईज आहे, गोलदाना आहे माल. मालाला कुठं स्क्रॅच नाहीये पावसाच्या हिशोबाने. वाणी साहेब त्यांनी मागच्या वेळेला माल घेतला होता आपला. त्यांचा पण रिव्ह्यू त्यांच्याकडून घेऊ शकता. 751 काय रुपये तुमचा आपण अनुभव कसा आहे? माल पास झाला, विकतोय माल पुढे चांगला. गिरायकांचा रिस्पॉन्स सेलिंग पण चांगलं. शेतकरी बांधवांनो, या टोपाज व्हरायटीचा अनुभव निश्चित घ्या
आणि जे घोलप शेतकरी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घ्या. आता आपण या ठिकाणी पाहतोय. अच्छा बरोबर. या प्लॉट आपला ओतूर मध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर मध्ये पाथरटवाडी म्हणून गाव आहे, तिथं आहे. नाव पण सांगा तुमचं. माझं नाव अजित गंगाराम गोलप. क्षेत्र 5 एकर आहे आणि पूर्ण ही व्हरायटी छान आहे. बघायला येऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9860454676. मला तुझं काय नाव? शाळेला जातो का नाही? कितवीला आहे शाळेला? काय पुढे काय व्हायचं? शेतकरी व्हायचं का अधिकारी व्हायचं? काय व्हायचं? जपानला पाठवायचं. जपानला पाठवायचं. शेतकरी बांधवांनो, ज्या नवनवीन व्हरायटी मार्केटमध्ये येत आहेत त्याचा अभ्यास करा आणि ज्या चांगल्या व्हरायटी आहेत त्याचं निश्चित अवलोकन करून शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची खबरदारी घ्या. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मोहरमच्या शुभेच्छा. आज काय टोमॅटो भाव खरेदी केले? 350 पर्यंत. 350 रुपये. A1 माल? जेवण माल गेलं 450. 450च्या आसपास. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 40 ते 45,000पेक्षा जास्त झालेली आहे. किंबहुना 60,000पेक्षा पुढे झालेली आहे असं सांगितलं जाते. टोमॅटो वाहनांच्या रांगा गाड्यांच्या खूप दूरपर्यंत लागलेल्या आहेत. आवक वाढले, बाजारभाव डाऊन झालेले आहेत. आज मोहरम आहे. बाजारभाव 300 रुपयापासून तर 450 रुपयापर्यंतचे आहेत. शेतकरी बांधवांना मालाची निवड व्यवस्थित करा आणि व्यापारी बांधवांना टोमॅटोचे अधिकचे पैसे होतील याबाबतची काळजी घ्या. शेतकऱ्याची मुलं आहेत. सध्या टोमॅटो तोडणी, वाहतूक, खतांचा खर्च, औषधांचा खर्च, हा खर्च खूप आहे आणि हा खर्च या बाजारभावामध्ये कव्हर होत नाही. आपण योग्य प्रकारे व्यापारी बांधवांना दखल घ्या. मार्केट कमिटीचं काम निश्चित चांगलं आहे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगलं मिळवून देणं व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील काळजी घ्या आणि टोमॅटोला बाजारभाव जास्तीचा कसा मिळेल याबाबतची देखील काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.